बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरच्या कासेगाव इथे ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळं लावले। गावात विजेची समस्या कायम असल्याने ग्रामस्थांनी हा आक्रमक भूमिका घेतला। महावितरणच्या विरोधात ग्रामस्थांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि ग्रामस्थ हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। गेल्या 1 वर्षापासून कासेगावमध्ये सुरळीत लाईट नाहीये, डीपीच्या समस्या आहेत, त्याचबरोबर वायरमॅन नियमित आपल्याला मिळत नाहीये आणि डीपीचा मेंटेनन्स नाहीये। गावठाणसाठी स्वतंत्र 3 फेज लाईटचा मटेरियल येऊन पडलेला असून सुद्धा 6 महिन्यापासून त्याचं अद्याप काम सुरू झालेलं नाही। अशा अनेक समस्यांच्या संदर्भात वेळोवेळी आपण पत्र दिलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत, तोंडी अर्ज व विनंत्या केलेल्या आहेत, तरी सुद्धा या एमएससीबीच्या निगरकट्ट अधिकाऱ्यांनी आजपर्यंत या संदर्भात काही कारवाई केली नाही। त्यामुळे कासेगावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी अधीक्षक अभियंताच्या कार्यालयाला टाळं ठोकलेलं आहे आणि जोपर्यंत हे कामं लवकरात लवकर सुरू होणार नाहीत तोपर्यंत त्याशिवाय आम्ही हे टाळं काढणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।